जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयात आषाढी एकादशी निमित्त बोला विठ्ठल भक्तिगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नंदुरबार येथील घासकडबी परिवाराच्या वतीने कन्यादान मंगल कार्यालयात बोला विठ्ठल या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आषाढ महिन्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमाला भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। कार्यक्रमाचे उद्घाटन भागवत कथाकार अविनाश जोशी, ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर दीपक अंधारे, सुरसिंगार संगीत विद्यालयाचे संचालक प्राध्यापक सारंग रोगरे, निवृत्त पोलीस उप अधीक्षक संजय महाजन, रमाकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत घासकडबी आणि डॉक्टर श्रीराम दाऊदखाने यांनी केले। त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि वारकरी परंपरेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले। या कार्यक्रमात पार्थ घासकडबी आणि मृण्मयी भावसार यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली। त्यांना हार्मोनियमवर प्रसन्न दाऊदखाने, तबल्यावर रोहन पांगरकर आणि ऋतुपर्ण डांगे तसेच टाळावर केदार शास्त्री यांनी मोलाची साथ दिली। कार्यक्रमाचे निवेदन तन्वी पांगरकर यांनी केले। यावेळी विविध क्षेत्रातील कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, भाविक आणि रसिक प्रेक्षक उपस्थित होते। विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण कार्यक्रम भक्तिरसात न्हाऊन निघाला। यावेळी मन प्रसन्न करणाऱ्या अस्सल मराठी भावगीतांसह विठुरायाचे अभंग गीतांची मेजवानी नंदुरबार रसिक श्रोत्यांना मिळाली। त्यात सावळा ईश्वर, येग येग विठाबाई, आकल्प आयुष्य, माझे माहेर पंढरी, अवघा रंग एक झाला, अवघा तो शकून पद्मनाभा नारायणा, अभंग विठ्ठल हो माझी माय, या देहाचे मखमल, कमल नयन वाले राम, तुझ पेरियले गर्भी जोहार मायबाप, वेढा वेढा रे पंढरी अशा सुंदर गीतांचे सादरीकरण करण्यात आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। थोडासा जास्त काळ वाचलेला असते तिथे बऱ्याच काही नवीन निर्देशाचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करूया। म्हणजे जाताना या मुलांची सुरुवात होती, या निमित्ताने आपल्या गावामध्ये काहीतरी चळवळ व्हावी आणि हे भक्ती संगीत आपल्या कानावर सर्व कलाकार आले, पुण्याहून धावून उचलून घेऊन आले। म्हणजे असं जेव्हा एकच स्पर्धा आणला, एकच पेटी आणली आणि करावं, दोन उचलून घेऊन आले। संगीताचा कार्यक्रम असतो, स्वतःचे उत्तम ढोलकी वादक आहे, त्यामुळे त्यांना तो ताण नसला मानतो। आणि आता गद्य श्री वसव भावसार यांचे हे विस्तारित कुटुंब म्हणजे हरिभक्तांचा मेळाच। संतांचे सांगाती मनोमा संत मंडळी समजावून सांगतात, अरे पंढरीची वाट ही दगड मातीची नाहीच, तर चारही मुक्ती साधण्याची। मग मुक्ती केव्हा साधतील? तर ज्यावेळी विकारांना वळवता येईल। काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ आत्मानंदाची टाळी लागली, तेव्हा माऊली चला पार्थ, मृण्मयी, रोहन, ऋतुपर्ण, प्रसन्न यांच्या स्वरदिंडीत सहभागी होऊया, सावळी वाट चालवूया। ऐकूया सावळा ईश्वर मृण्मयीच्या आवाजात। Yeah.
विठ्ठलबाई ये ग विठ्ठलबाई ये ग विठ्ठलबाई माझे पंढरीचे आई ये ग विठ्ठलबाई ये ग विठ्ठलबाई माझे पंढरीचे आई ये ग विठ्ठलबाई ये ग विठ्ठलबाई ये ग विठ्ठलबाई माझे पंढरीचे आई ये ग विठ्ठलबाई माझे पंढरीचे आई भागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा ये ग विठ्ठलबाई ये ग विठ्ठलबाई ये ग विठ्ठलबाई माझे पंढरीची आई ये ग विठ्ठलबाई तुझ्या सहित वाया तुझ्या सहित वाया तुझ्या सहित माझे रंगणी मोजावे माझे रंगणी नाचावे माझे रंगणी नाचावे 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 माझे रंगणी नाचावे माझा रंग तुझे गुणी म्हणे नाव याची जनी माझा रंग तुझे गुणी माझा रंग तुझे गुणी माझा रंग तुझे गुणी म्हणे नाव याची जनी माझा रंग तुझे गुणी म्हणे नाव याची जनी ये ग विठ्ठलबाई ये ग विठ्ठलबाई ये ग विठ्ठलबाई माझे पंढरीचे आई ये ग विठ्ठलबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरी